युद्धाची झळ शेगावपर्यंत. महागाईचा भडका उडाला ग्राहक. गॅसवर सिलेंडरसाठी भर उन्हात लांबच लांब रांगा. चहा, नाश्ता आणि इतर पदार्थांचे दर वाढले. पेट्रोलियम उत्पादने, घरगुती गॅस सिलेंडर नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित. इराण-इस्रायल अमेरिका युद्धामुळे अवघे जग वेठीस धरल्या गेले आहे. नैसर्गिक गॅसपासून ते इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचे चटके आता भारताला बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्य नागरिकाला भर उन्हात रांगेत उभं राहावं लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील गॅस एजन्सी समोरही ग्राहकांनी ठिय्या मांडला आहे. लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेळेवर सिलेंडर येत नसल्याने कुणी ऑफिसला दांडी मारली आहे, तर कुणी घरातील काम बाजूला सारून रांगेत लागले आहे. घरातील अबालवृद्धापासून अनेक जण गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे ठाकले आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता, पोहा इत्यादी खाद्यपदार्थांचे दर आजपासून वाढविले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आज तिसऱ्या दिवशीही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सिलेंडर घेण्यासाठी शहरातील भारत गॅस एजन्सीवर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. गॅस भेटणार नाही या भीतीने लोकांची झुंबड झाली आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता, पोहा इत्यादी खाद्यपदार्थांचे दर आजपासून वाढविले आहे. अनेक छोटे हॉटेल चालकांनी आपली व्यवसाय दुकाने सिलेंडर मिळत नसल्याने नाईलाजास्तव बंद ठेवल्याचेही दिसून आले. महसूल प्रशासन गॅस वितरण व्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत. सर्वांना घरगुती गॅस मिळेल, लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन महसूल प्रशासनाने केलं आहे. माझं नाव अजय कारोळे. मागील 50 वर्षापासून माझे दुकान चालत आहे, पण आतापर्यंत असा गॅसचा तुटवडा कधीच भासला नाही. कमर्शियल सिलेंडर मिळत नाही आहे. एजन्सीवाले अतिरिक्त पैसे मागत आहेत. 400-500 रुपये वर देऊनसुद्धा गॅस अवेलेबल होत नाही आहे. आता एका दिवसाचा स्टॉक आहे फक्त माझ्याकडे. उद्यापासून दुकान माझी बंद करावी लागेल, कारण की गॅसच नाही आहे. तर चहा वगैरे हे कसं बनणार. आणि माझ्या दुकानावर 7 लेबर आहेत, म्हणजे 7 परिवार माझ्या दुकानावर चालत आहेत. तरीसुद्धा सरकारने याच्यावर काहीतरी ऑप्शन काढावं. आणि जे काळा बाजारी चालू आहे सिलेंडरच्या माध्यमातून, कमर्शियल सिलेंडर जे आहे 1950 रुपयाचं, ते 200-300 रुपये एक्स्ट्रा देऊनसुद्धा मिळत नाही आहे. आणि ते डिमांड करत आहेत, तिथं एजन्सीवर गेल्यानंतरसुद्धा डिमांड करत आहेत. याचं सरकारने थोडंफार अवेलेबिलिटी करून द्यावी, जेणेकरून आमच्या भरोशावर जे रोजगार चालत आहेत त्याच्यावर त्यांचं पोट भरलं पाहिजे. आणि आम्ही म्हणजे चहाचे भाव वाढवले, कशाचे भाव वाढवले, पण अवेलेबिलिटीच नाही आहे. तर काही भाव कितीही वाढवले तरी त्याचा काही अर्थ नाही आहे. नाव अरुण मधुकर उपाध्याय आहे. मी 9 तारखेला बुकिंग केलेलं आहे. घरी सिलेंडर आलेलं नाही. इथं लाईनमध्ये उभा आहो मी. 3 तास झालेले आहे. अजून इथं कोणी काय सांगायला तयार नाही. काय व्यवस्था आहे काय नाही. सिलेंडरच्या गाड्या समोर उभ्या आहेत. त्या संपल्यावर 1 तास अधिक पुन्हा थांबा लागते. ते गाडी आल्यावर पुन्हा आम्हाला 1 तास थांबा लागते. काय मॅनेजमेंट आहे इथं काही समजायला तयार नाही. लाईन सरकायला तयार नाही. कोणी कोणाचे दखल घेण्यास तयार नाही आहे. तरी याची कृपा करून नोंद घ्यावी. मेरा नाम मोहम्मद नाजिम है और मैं यहाँ पे सिलेंडर लेने के लिए आया हूँ. मैंने 9 तारीख को सिलेंडर बुक किया था. मुझे अभी तक सिलेंडर मिला नहीं है. यहाँ पे गैस के शॉर्टेज है और यहाँ पे बहुत सारी भीड़ आई हुई है. मैंने सुबह 8 बजे से नंबर लगाया था. सिलेंडर मुझे अभी तक मिला नहीं है और गैस के शॉर्टिंग होने की वजह से यहाँ पे बहुत सारी भीड़ जमा हो रही है. और ये सिलेंडर आज मिल जाएगा, कल मिल जाएगा, आज मिल जाएगा, कल मिल जाएगा, ऐसा कर रहे हैं.